नाका ते बोंबले हनुमान चौक ह्या रस्त्याविषयीचा हा प्रश्न आहे. मी एक 6 महिन्याखाली उपोषण केलेलं होतं. त्याचं लेखी नगराध्यक्ष, नगर बांधकाम सभापती आणि CO मॅडम यांनी मला लेखी दिलं की 4 महिन्यात रस्ता चालू करू म्हणून. पण आजपर्यंत रस्त्याचं कुठलंही काम झालेलं नाही किंवा काहीच केलेलं नाही त्यांनी. आणि मी यांना 4 महिने कंटिन्यूमध्ये महिन्याला एक स्मरणपत्र दिलेलं आहेत. आजपर्यंत त्यांना 10 स्मरणपत्र झालेत माझे. तरी यांनी कुठलाही शेवटचं माझं निर्णय आहे की आज यांनी न लक्ष देण्यामुळं मी आत्मदहन करणार आहे. 15 ऑगस्टला पालकमंत्री यांच्यासमोर आत्मदहन करणार आहे. त्याबाबत बी त्यांना पत्र दिलेलं आहे. तर त्याच्या संदर्भात बी मला काही उत्तर मिळालेलं नाही, लेखी किंवा तोंडी. काय समस्या आहे त्या भागामध्ये? समस्या म्हणजे तिथं रोड नसून खड्डे आहेत सगळे. रोड कुठंच नाही तुम्हाला दिसत. शाळा, कॉलेज, त्याच्यानंतर जाणारे येणारे लोक सगळे त्याच एरियात आहेत. तुम्ही जाऊन स्वतः परिस्थिती बघू शकता. म्हणजे खड्ड्यातून एका खड्ड्यातून जर गेला तर दुसऱ्या खड्ड्याचं पाणी दुसऱ्या जागा अंगावर उडतं. मोटरसायकलसुद्धा तिथं चालवू शकत नाहीत तुम्ही. एवढी बिकट अवस्था आहे. आणि सगळे लहान मुलं शाळेला जाणारे, त्या लेडीज कशा जात असतील, काय करीत असतील, ह्याची दुरावस्था जर बघितली तर लाज वाटण्यासारखी आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आमच्या एरियात जर एखादा जर पेशंट हार्ट अटॅक आला, तो पेशंट जर दवाखान्यापर्यंत पोचायच्यामध्ये पोचल याची गॅरंटी नाही. किंवा एखादा डिलिव्हरी पेशंट तो दवाखान्यात जाईल याची गॅरंटी नाही. अहो, परवा आम्ही एक प्रेत न्यायला लागलो होतो. त्या प्रेताला अक्षरशः धरून बसायची वेळ आली. धरून त्या खड्ड्यात इकडे एकदा जातो, इकडे एकदा जातो, असेच 4 जण धरून प्रेताला बसलो आम्ही. म्हणजे एवढी बिकट अवस्था आहे. तरीसुद्धा ही नगरपालिका त्या रोडविषयी कशामुळे एवढी उदासीन आहे हे मला माहीत नाही. आणि विशेष मध्ये राणादादा पाटील यांनी मला 2 महिन्यात हे काम पूर्ण करू असं टेक्स्ट मेसेजवर सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेसही उपोषण त्यांच्या शब्दावर आपण मागे घेतलं होतं. त्याच्यानंतर बी मी त्यांना महिन्याला स्मरणपत्र सगळ्याला पाठवलेत. विशेष म्हणजे पालकमंत्री असू द्या, कलेक्टर साहेब असू द्या, त्याच्यानंतर राणादादा, ओमराजे, त्याच्यानंतर कैलास पाटील, या सगळ्यांना स्मरणपत्र दिलेले आहेत. आजपर्यंत मी 10 स्मरणपत्र दिलेले आहेत. तर त्याचा काहीही मला उत्तर होत नाही. आणि विशेष म्हणजे तुम्हाला आणखी एक तुमच्या लक्षात येईल गोष्ट की परवा मी एक शेवटचं आत्मदहनाचं स्मरणपत्र द्यायला गेलो. तर राहुल काकडे आणि अभिजित काकडे हे दोघं जण होते. CO मॅडम नव्हते, अध्यक्ष मॅडमची तर आजपर्यंत भेटच नाही माझी. तर त्यांचे चेहरे की स्मरणपत्र कुठलं, निवेदन कुठलं होतं की आत्मदहनाचं, पण त्यांचे चेहरे असे होते की त्यांना वाटायला लागलं की आपल्याला कुठंतरी उद्घाटनाला बोलवायलेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांचे हसरे चेहरे बघून मला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की एखाद्या एवढ्या सेन्सिटिव्ह विषय असताना एवढी निष्काळजी कशी वागू शकते ही आज एक लक्षात घ्या. लोकांनी निवडून दिलेले हे पदाधिकारी आहेत किंवा लोकांच्या सेवेसाठी आहे ती. पण ही त्या गोष्टी तर सोडून द्या, पण यांच्याच आयुष्यारामात ही आहेत. त्यांना लोकांचं काही घेणं देणं नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे मला आत्तापर्यंत SP ऑफिस, पोलीस स्टेशन आणि शहर पोलीस स्टेशनचे PSI यांनी भरपूर मला आत्तापर्यंत मला कन्व्हिन्स केलं की बाबा तुम्ही हे आज टोकाचा निर्णय घेऊ नका. मी पहिले SP मॅडमचं आणि पोलीस प्रशासनाचा आभार मानतो. त्यांनी मला जेवढं सहकार्य करायचं तेवढं केलेलं आहे. आज एक लक्षात घ्या की माझी मजबुरी आहे की मी आज 8 महिने झाले यांना झटतोय बाबा ह्याच्यातून कुठला तर निर्णय निघावा. हा त्या एरियात आम्ही 50 वर्ष झालं राहतो. 50 वर्षात आमची वडिलाची पिढी गेली, आमची पिढी जायची वेळ आली, तरी ह्या रस्त्याचं काम होऊ शकत नाही अजूनपर्यंत. म्हणजे ही किती निष्काळजी आहे ती. आता आमदार डॉक्टर साहेबाच्या काळातले आम्ही आहोत. डॉक्टर साहेबाला मी अक्षरशः भोंगा घेऊन फिरताना मी स्वतः बघितलेला आहे. पवनराजेंच्या खांद्यावर हात टाकून फिरलेलो माणूस आहे मी. पण एक लक्षात घ्या, माझा राजकारणाचा कुठंही अर्थार्थ संबंध नाही. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही, काय नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे आता की बाबा मागच्या 26 जानेवारीला
अशीच एक माता माऊली एक मेला अशीच एक माता माऊली की बाबा आत्मधन करताना मयत झाली. तर ही आपल्या कार्यकाळात कलेक्टर साहेबांच्या कार्यकाळात झालेला आहे. आता हीच घटना पुन्हा व्हावी अशी कलेक्टर साहेबांची इच्छा आहे का? मी त्यांना 10 निवेदन दिलेले आहेत. त्यांनी एकदा बी नाही निवासी अधिकारी त्यांना मी एकदा समक्ष भेट दिलेली आहे, पण कुठलाही त्यांच्याकडून बी प्रतिसाद मिळत नाही मला. आज पालकमंत्रीचे पी आहेत, त्यांना कित्येक वेळेस भेटलो, त्यांच्याकडून पाठपुरावा करायचा प्रयत्न केला, पण कुणीही आत्तापर्यंत दखल घ्यायला तयार नाही. आणि फक्त श्रेय लाटण्यासाठी हे सगळा प्रकार चालू आहे. आणि ही ह्यांच्या राजकारणाच्या मतभेदामुळं आमच्या एरियाचा 50 वर्षाला विकास थांबलेला आहे. आमच्या एरियात कुठंही रोड नाही आहे. आणि मेन बोंबले हनुमान चौकापर्यंतचा त्या रोडला कुठंही बायपास नाही आहे. तो एकच सिंगल रोड आहे. त्याच्यामुळे प्रशासनाला की बाबा मी मेल्यानंतर हा रोड करणार आहेत का? तसं जर तुमची इच्छा असेल तर मी उद्या मरायला तयार आहे. मी मरतो, त्याच्याबद्दल मला काही मत नाही, पण त्याची दखल तुम्ही बाबा ही प्रथा पाडावी का आपल्या जिल्ह्याला प्रथा पाडावं का? 1 मेला एक झालेला, आता 15 ऑगस्टला करायचं का? पुन्हा 26 जानेवारीला ती प्रकार घडणार आहे. मग किती दिवस ही चालणार आहे ह्याचं? आणि एक विशेष म्हणजे मला मागच्या वेळेस यांनी जिल्हा नगरपालिका अध्यक्ष आणि CO मॅडम आणि ह्यांनी लिखी दिलं, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांनी कुठलेही शब्द पाळलेला नाही. आज जर त्यांना माझं आंदोलन स्थगित करायचं असेल तर त्यांनी कलेक्टर साहेब आणि पालकमंत्र्यासमोर मला लेखी आश्वासन द्यावं. मी माझं आंदोलन मागे घेईल. आणि ह्या सगळ्यासाठी मी सगळ्याचा आभार मानतो आणि सगळ्या पोलीस प्रशासनाचा